होते. राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तुम्ही नकली ओबीसी आहे उपोषण करतो. मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही. आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना, आम्ही ओळखतो रामदास आठवलेंना, आम्ही ओळखतो आरपीआयच्या अनेक गटांना, जोगेंद्र कवाडेजींना. आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर? ज्या बाबासाहेबांनी इथला सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो. राजरत्नांना आम्ही ओळखत नाही. जरांगेंची मागणी संवैधानिक आहे, ओबीसीचं आरक्षण जाणार नाही असं देखील राजरत्न. तसं होत नाही सांगावं त्यांनी यावं आमने सामने डिबेटला तुमच्या मीडियाच्या समोर. माझी तयारी आहे. राजरत्नाला माझी विनंती आहे. कोण राजरत्नच ना? कोण माणूस आहे? कुठे राहतात हे? त्यांना एकदा माझ्या समोर डिबेटला घेऊन या. माझी तयारी आहे डिबेट करायची. कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचत नाही तेच मला त्यांनी सांगावं. कारण मुख्यमंत्री थकलेत, शरद पवार थकलेत, सगळे थकलेत. धक्का लागत नाही म्हणून सगळेच नेते म्हणतात की धक्का लागत नाही. कसा लागत नाही तेवढं मला डिबेटला कुणीही कधीही केव्हाही यावं. राजरत्नांचं वाक्य काहीस आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे का? निश्चित. आंबेडकर नाव लावू नका. तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल, टोळीचं प्रमुख व्हायचं असेल, इथल्या ओबीसींना दीनदलितांच्या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर राजरत्न आंबेडकर यांनी नाव बदलावं. हे अपेक्षित नाहीये. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांची भूमिका एकदा दोनदा तीनदा ऐकावी. सुरुवातीपासून तुमचं उपोषण आम्ही बघतोय. तुम्हाला विचारवंत म्हणून संबोधलं जायचं, मात्र काल तुम्ही छत्रपती संभाजीराजे भोसले यांना खालच्या पातळीच्या भाषेत बोलला, एकेरी भाषेत बोलला. एकेरी भाषा म्हणजे काय? एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोललो ना? का काना मात्रा पुढे जोडला? आणि आम्ही ओबीसी आहोत, आम्ही साळीमाळी कोळी तेली म्हणजे आटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच जरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले? म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं जमतंय. म्हणजे दलिताच्या लोकांना, ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते, काही स्वाभिमान नसतो. तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोंबतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते. तुम्ही मीडियानी बीप केलं का तो शब्द? ऍज इट इज दाखवला. मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती, त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या. जरांगे असा कपडे काढून पळाला असता. शहाजी बापू तुमच्या मतदारसंघातले तुम्ही दोघं मित्र आहेत असं त्यांनी दावा केला. ती जुनी क्लिप आहे, त्यावर बोलणं उचित होणार नाही. ती जुनी 4-5 वर्षापूर्वीची क्लिप आहे. ती आता काल योग्य नाही. आता मित्र आहेत का त्यांना विचारा, मग बोलू आपण. छत्रपती संभाजीराजांबद्दल तुम्ही बोलल्यानंतर स्वराज्य संघटना हे आक्रमक झालेली आहे. तुम्हाला इशारा दिला, त्यांनी आव्हान केलं. काय मारणार आहेत आम्हा दोघांना? गोळ्या घालणार आहेत? मारणार आहेत आम्हाला? सांगावं. आम्ही असेच आहे, आम्ही कुठेही फिरतो. गोळ्या घालणार असतील तर त्यांनी यावं, गोळ्या घालाव्यात आम्हाला. आंदोलनाला बॅरिगेट लावलंय चौकून, कुठतरी पोलिसांकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. आता आम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती नाही, पण बॅरिकेड लावणं आता त्यांचा प्रशासनाचा काय उद्देश आहे माहिती नाही. पण बॅरिकेड लावणारे प्रशासनाचे प्रमुख कोण आहेत? एकनाथराव शिंदेच आहेत. तो म्हणतो आंतरवली सराटीचा रस्ता अडवलाय. कोण म्हणतो? जरांगे. कुणी अडवलाय? मुख्यमंत्र्यांनीच अडवलाय ना. मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगेनी. आम्ही अडवला का तिथं जाऊन? काही काल जालना किंवा मराठवाड्यामध्ये जवळपास 3 आत्महत्या झाल्या. त्यांना बाबा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या पत्रात चिठ्ठी देखील. आता संविधानिक भाषेत बोलतो. ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली. ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही. तर या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री जे राहिली
ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं ते जर विकेंद्रीकरण केलं असतं, शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली, काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली, भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं. इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत, ओबीसी बांधव नाही. परत हात जोडून कळकळीची विनंती आहे, ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी 1% बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही. मिस्टर जरांगे, तुम्ही ओबीसीत येऊन 1% मध्ये तुम्ही काय काय घेणार, किती येईल वाट्याला? आम्ही एवढी ओबीसी बद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का? कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत. वास्तव समजून यावं. जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत, ओबीसीचं आरक्षण नाही. जबाबदार आमदार, खासदार, मंत्री शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी. काही मराठा समाजातली शिक्षक मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत का? मराठा समाजातील त्यांचं फेल्युअर आहे. निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे, काँग्रेसच्या नेत्यांकडे, उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत. मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं, लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल, इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार, डिवाइड अँड रूल. ओबीसी मध्ये 3.5% धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आहे आणि एसटीचं आंदोलन, एसटीच्या आंदोलनाकडे द्या ना, डिक्लेअर करा ना, धनगराचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा, मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. हाय हिंमत शरद पवार, जरांगे, हाय हिंमत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची, करा डिक्लेअर. उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू. ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, पेलवणार नाही. काय म्हणता तुम्ही? बैराम खटकेंना हाणलं. याबरोबर तुमच्यात काही दम असेल, हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगेन. हे बोलायची वेळ आली. संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते, कारण आम्ही बांगराने भरलेल्या. पंढरपुराचं जे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, त्याचा अल्टिमेटम संपलेला आहे. आज मेळावा, अहो धनगराचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन, एससीचं आंदोलन, नाभिकाचं आंदोलन, हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का? ते मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत, जे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो. एकही आमदार, खासदार बंडू असो, नाहीतर भुमरे असो, नाहीतर कल्याण काळे असो, नाहीतर संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले असो, हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत. तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो. मीडियाला विनंती आहे, ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा. मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या करवी चालवलेलं हे राज्य आहे. इथं ओबीसीला इज्जत नाही. ओबीसीनी शिव्या खायच्या, ओबीसीनी घरे जाळून घ्यायची, ओबीसीनी कायदा कानून पाळायचा, ओबीसीनी कायदा सुव्यवस्था पाळायची. आणि अंतरवली सराटीत देऊन बसला, रस्ता अडवला. कुणी अडवला रस्ता? रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला. त्यांना विचार ना, आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून? आम्ही राहत नाही का? हे गाव आमचं आहे, आम्ही बसायचं नाही? आम्ही कुठे जाऊन बसायचं? या प्रश्नाची उत्तर हवी आहेत आम्हाला. जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेतलं तर मग तुमचंही उपोषण मागे घेणार? आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे. आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे. असं होत नाही तर ते कायमच सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला. गिरीश महाजन म्हणाले रात्री, कुठल्याही समाजाला धक्का न लावता. कसा लागत नाही ते सांगावं ना. यावं एकदा डिबेटवर, मीडियाच्या समोर कंबाईन प्रेस यावी, मीडियाला विनंती आहे. आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा, मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा. 54 लाख नोंदी तुम्ही केल्या म्हणताय.
सरपंचाची लिस्ट देताय तुम्ही, एवढ्या लोकांना ऍडमिशन घेतलं म्हणून सांगताय तुम्ही, आणि म्हणताय ओबीसीला धक्का लागला नाही. ओके. बाबा सर, एक मिनिट. हा फुलंब्रीमध्ये काही मराठा बांधवांनी तहसीलदारांची पोटगी भेटली आहे. मराठा आरक्षण हे बघा, कायदा चॅलेंज करणं, दंगल घडवून आणणं, दहशत निर्माण करणं, शिवीगाळ करणं, हा यांचा इतिहास आहे. ओबीसींचा आहे काय असा इतिहास? आणि आम्ही दहशत निर्माण केली. काय दहशत निर्माण केली? कायदा सुद्धा मान्य नाही यांना, संविधान मान्य नाही. कायदा बघून घेईल. तुम्ही एकीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन उपोषण करताय, तर दुसरीकडे कालपासून राज्यामध्ये धनगर बांधव म्हणतात की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. असू शकतं ना, पण एकत्र पण बंद झालेत ना. पण त्याच धनगरांचं आत्ता अंगावरची तुम्हाला सूटबूट मिळणार आहे. हे गाजर दाखवून अंगावरची अंडरपॅन्ट बनियन काढून घ्यायची आहे का? तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही? द्या ना बंगला पहिला, आम्ही शिफ्ट होतो बंगल्यामध्ये. मग धनगरच नाही त्यामध्ये धोबी आहे. कियान नहीं सिवा नहीं कियान. क्या यार, कितना स्विंग करते हो आप. थैंक यू. अब हर फुटबॉल फैन करेगा शोर, अगला हीरो कौन? देखिए आईएसएल सिर्फ जियो सिनेमा और स्पोर्ट्स 18 पे. त्यामध्ये बंजारा आहे, अनेक विजयंती मध्ये अनेक जाती आहेत, कैकाडी आहे, पारधी आहे, कडक लक्ष्मीवाला आहे. 100 जाती शिफ्ट होतील. 100. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतो. आम्ही कुठल्या जातीची जातीवादी अभिनिवेशाने बोलत नाही. 450 जातींची भाषा आम्ही बोलतोय म्हणून लोकांचा प्रतिसाद आहे. संभाजीराजे जरांगे पाटलांच्या भेटीला आल्यानंतर तुम्ही आज पासड करताय, मग तुमचे ओबीसीचे नेते तुमच्या भेटीला आले नाहीत म्हणून आपले सर्व होते असाही सूर चर्चेत. हे बघा, ओबीसीचे नेते येतील नाही येतील, ओबीसीचे नेते येतील किंवा नाही येतील, जोपर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जरांगेची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मानगुटीवरचं हे भूत उतरणार नाही. ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे. अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे, तुमच्या मताची काळजी घालवा ना यांना. ओबीसी नेते हो, यू आर रिप्रेझेंटेटिव्ह, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. अरे तुमच्या मताची भीती बसू द्या ना यांना. पडतील एकदा सगळ्याच्या सगळे. तुमच्या 60% कॉन्टॅक्ट या ना, जनतेमध्ये फिरा ना, खरा ना. 18 पगार जातील ना एकत्र. आम्हाला मतच मिळत नाही, आम्हाला मतच मिळत नाही, आता नाही अजिबात चालणार. 60% लोकांना एकत्र घेण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घ्यावी. त्यांच्या मताची तुम्हाला भीती, आमदार खासदार व्हायचंय म्हणून. कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे? तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या 18 पगार जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागेल. पंकजाताईंना सल्ला. ओबीसीच्या सर्व नेत्यांना, तुम्ही कार्यकर्तृत्वाला जर चुकलात, राजधर्म जर विसरलात तर तुम्हाला खाऊन टाकतील, तुम्हाला सहयोगीपणा करून सोडतील, तुम्हाला सरपंच होऊ देणार नाहीत. तुम्ही गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांची मोठ बांधा. आम्ही तर जीव हातामध्ये घेतलाय. आम्हाला कधी इथून जाताना कधी कोण मारून जाईल आम्हाला माहिती नाही. पण ज्यांना ज्यांना फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसींचं नेतृत्व म्हणून महादेव जानकर, कधीतरी लाईन वरती या. अजिबात तुम्ही जर कर्तव्यच्युती केली ना तर तुम्हाला तुमची जागा जनता दाखवेल. आम्ही इतरांवर टीका करतोय असं नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, नाही तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये बितरलेला आहे. छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, कुठेतरी मराठा नेत्यांपुढे हातबल झाले. हातबल व्हायचं नाही, कारण कर्तृत्वाला कमी पडलं की हातबल व्हावं लागतं. तुम्ही या मायक्रो ओबीसी, मेजर ओबीसी, भटके मुक्त जाती जमाती यांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण केला असता तर तुम्हाला या असल्या खुळप्या माणसाला घाबरायची गरजच नव्हती ना. कोण आहे जरांगे? तुम्ही त्याला घाबरता? मानगुटीवर बसलेला भूत तुमचा जीव घेईल.
ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्या मताची दहशत महाराष्ट्राच्या विधानसभा गदा 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 हल्ली पाहिजे. अरे ओबीसी बिघडलाय, हीच माणसं तुमचे पाय धरतील. शेवटचा प्रश्न, राजरत्न म्हणाले ओबीसीचे आंदोलक जे आहेत देवेंद्र फडणवीसचे एजंट आहे असा आरोप केला. मग राजरत्न काय शरद पवारचा एजंट आहे का? राजरत्न तुला आमदार व्हायचं का? अरे काम करून आमदार हो ना, नको त्या गोष्टीचा फॉलो करून आमदार होता येतं का? मी मानतच नाही, कोण आहे माहित नाही मला. मी सरदार बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचं समर्थन करतो. मला राजरत्न कोण आहे माहिती नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.